नवीन टॉपिक घेऊन आलो बघा. आपण हिस्ट्री 11वी स्टेट बोर्ड सिरीज सुरू केली होती, त्यामध्ये तुम्ही काल मवाळ युग, मवाळ कालखंड म्हणजेच नेमस्त कालखंड पाहिला. आज आपण जहाल कालखंड पाहणार आहोत. चला मग जहाल कालखंड पाहूया. बघा, तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की 1885 ते 1905 मध्ये कोणता कालखंड आहे? मवाळ युग किंवा मवाळ कालखंड, नेमस्त कालखंड. त्यामध्ये काय काय झालं? मवाळ कालखंड म्हणजे का, नेमस्त कालखंड का म्हटलं जातं, तुम्ही बघितलं. त्यानंतर 1892चा काउन्सिल ऍक्ट आला, त्यामध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार दिला नव्हता. मग तरुण वर्ग आहे, जो काँग्रेसचा तरुण वर्ग होता, त्यामध्ये आता काय त्यांना कळायला लागलं होतं की अर्ज विनंत्या नेमस्त मार्गाने काही होणार नाही, आपल्याला संपूर्ण स्वराज्याची गरज आहे. आणि त्यामुळेच ते जे जुने मूल तत्वज्ञान जेव्हा म्हणजे अयोग्य ठरू लागतात, म्हणून नवीन तत्वज्ञान त्यांनी स्वीकारायला सुरुवात केली. आणि नवीन तत्वज्ञान म्हणजे जहाल यांचं तत्वज्ञान. मग जहाल युग म्हणजे जहाल कालखंड म्हणजे काय, त्यांचे तत्वज्ञान काय होते, त्यांचे उद्दिष्ट काय होते ते पाहूया. चला मग पाहूया. बघा, आता 1818 ते 1885 मध्ये तुम्हाला माहिती आहे खूप सारे उठाव झाले. त्यानंतर बघा 1885 ते 1905 मध्ये मवाळ युग किंवा काय आहे, नेमस्त कालखंड आहे. त्यानंतर 1905 पासून 1920 पर्यंत आपण बघणार आहोत. त्यालाच बघा 1905 ते 1920च्या कालखंडाला काय म्हटलं जातं, तर जहाल कालखंड म्हटलं जातं. चला मग पाहूया जहाल कालखंड. बघा, आता तुम्हाला माहिती आहे 1892ला मतदानाचा आपल्याला अधिकार दिला नव्हता. मग त्यामुळे तरुण वर्गाला कळायला लागलं होतं की काय झालं होतं, तरुण वर्गामध्ये आता कळायला लागलं होतं की अर्ज विनंत्या मागण्याने काही होणार नाही. ओके, जुनी मूल तत्वज्ञान आता काय अयोग्य ठरू लागली होती. ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर बघा मवाळ नेत्यांना अपयश आलं होतं, म्हणजे अपेक्षित यश आलं नव्हतं. त्यांनी मागण्या केल्या, अर्ज केला, विनंत्या केल्या, पण भरपूर साऱ्या मागण्या आहेत त्या रिजेक्ट करण्यात आल्या होत्या. थोड्याफार काही मागण्या मान्य करण्यात आलं होतं, म्हणजे मवाळ नेत्यांना अपयश आलं होतं, अपेक्षित यश आलं नव्हतं. आणि त्यानंतर बघा आता कळायला लागलं होतं, आता जहाल नेते म्हणजे काय, आता जहाल नेत्यांना कळायला लागलं होतं, जहाल नेत्यांचं उद्दिष्ट काय होतं ते आता पाहूया. बघा, आता जहाल नेत्यांचं पहिलं बघा, त्यांना माहित होतं, जहाल नेत्यांना माहित होतं की आता ब्रिटिश सदिच्छेवर म्हणजे ब्रिटिशच्या इच्छेवर डिपेंड राहून काहीच फायदा नाहीये, ब्रिटिश काय आपल्याला काय स्वराज्य देणार नाही आहे. आता जसं तुम्ही बघितलं होतं की मवाळ नेत्यांना ब्रिटिश सत्तांना उलटून टाकायची नव्हती, त्यांना बाहेर टाकायचं नव्हतं. पण जहाल नेत्यांना बघा ब्रिटिश सत्ताला बाहेर टाकायचं होतं, आपल्याला पूर्ण स्वराज्याची गरज आहे हे जहाल नेत्यांना माहित होतं. ठीक आहे, म्हणजे हे फरक तुम्हाला कळायला अपोजिट आहे. जसं मवाळ नेत्यांना न्यायबुद्धीवर विश्वास होता, बघा मवाळ नेत्यांना ब्रिटिश न्यायबुद्धीवर विश्वास होता, ह्यांना न्यायबुद्धीवर विश्वास नव्हता. मवाळ नेत्यांना असं वाटत होतं की ब्रिटिश सत्ताच्या अंतर्गत राहून आपली सर्वांगीण प्रगती होईल, पण जहाल नेत्यांना असं वाटत नव्हतं. मवाळ नेत्यांना ब्रिटिश सत्तांना उलटून टाकायचं नव्हतं, पण जहाल नेत्यांना उलटून टाकायचं होतं, संपूर्ण स्वराज्य पाहिजे होतं. हे फरक आहे. ठीक आहे, लक्षात आलं. आता बघा तर आता कळायला लागलं होतं, लोकांना पण कळायला लागलं होतं, तरुण वर्गाला पण कळायला लागलं होतं की काय ब्रिटिशांच्या इच्छेवर अवलंबून राहून काही फायदा नाही. आपण काय करायला पाहिजे, तर प्रतिकार करायला पाहिजे, त्यांच्या विरुद्ध काय करायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे, जसाच तशी भूमिका घ्यायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात येत आहे. त्यानंतर बघा, जर ब्रिटिश सत्ता उलटून टाकायची असेल तर हे आंदोलन म्हणजे जनसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. ठीक आहे, असे विचार आता काय यायला लागले होते, आणि ह्याचाच परिणाम काय आहे, तर जहाल कालखंड. ठीक आहे, लक्षात येते. आता जहाल कालखंड बघूया आपण. बघा, जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. त्यानंतर बघा, निशस्त्र आपण काय करायला पाहिजे, उठाव करायला पाहिजे, आणि निशस्त्र उठाव करून जेवढं आपल्याला मिळतं तेवढं मिळवायचं, आणि जे नाही मिळालं ते त्यासाठी पुन्हा उठाव करायचं. लक्षात आलं असेल, म्हणजे तुम्हाला पुन्हा मी रिव्हिजन करते. बघा, 1818 ते 1885 मध्ये बघा खूप सारे उठाव झाले. त्यानंतर 1885 ते 1905 तुम्ही काल मवाळ कालखंड पाहिला, नेमस्त कालखंड पाहिला. त्यानंतर 1905 ते 1920 पर्यंत काय जहाल कालखंड म्हटलं जातं. जहाल कालखंड का आलं, बघा 1892ला बघा तुम्हाला इंडियन काउन्सिल ऍक्ट आलं होतं, त्यामुळे मतदानाचा अधिकार दिला नव्हता. तरुण वर्गाला कळालं होतं की अर्ज विनंत्या मागण्याने काही होणार नाहीये, आता जसाच तशी भूमिका घ्यायला पाहिजे, प्रतिकार करायला पाहिजे, सामान्य जनतेपर्यंत हे आंदोलन पोचायला पाहिजे, आणि ब्रिटिश सत्ता काय आपल्याला उलटून टाकायची आहे. त्यामुळे जहाल कालखंड आलं, जहाल कालखंड उदयाला आलं. ठीक आहे, लक्षात येते. आता बघा तुम्हाला एवढं सगळं कळालं. आता जहाल कालखंड आणि मवाळ म्हणजे जहाल नेते आणि मवाळ नेत्यामध्ये फरक पण तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, आता जसं तुम्ही
मवाळ नेत्यांमध्ये तुम्ही 5 नेते पाहिले होते, दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, त्यानंतर बघा नामदार गोखले, त्यानंतर न्यायाधीश तेलंग, न्यायमूर्ती रानडे, हे 5 नेते तुम्ही पाहिले होते। त्याचप्रमाणे तुम्हाला जहाल नेते कोण आहेत हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे। बघूया पहिल्यांदा बघा बाळ गंगाधर टिळक, त्यानंतर बघा लाला लजपत राय, त्यानंतर बघा बिपिन चंद्र पाल आणि त्यानंतर बघा अरविंद कुमार घोष। हे 4 नेते तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत। हे म्हणजे जसे मवाळ नेत्यांचे 5 नेते लक्षात ठेवलेले आहेत तुम्ही, तसेच जहाल नेत्यांचे 4 नेते तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि खूप भारी सोपी ट्रिक असते, प्रत्येक पुस्तकात दिलेलं असतं। बघा लाल बाल आणि पाल लक्षात ठेवायचं। बघा लाल बाल पाल, ओके। लाल वरून काय लक्षात येईल, लाला लजपत राय, बाल वरून बाळ गंगाधर टिळक आणि पाल वरून बिपिन चंद्र पाल लक्षात घोष। म्हणजे 4 तुम्हाला लक्षात आले कोणकोणते, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल, अरविंद कुमार घोष। ठीक आहे, लक्षात आले। आणि बघा ह्या 4 नेत्यांपैकी बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा अजून नेते असतील जहाल नेते, त्यापैकी बघा बाळ गंगाधर टिळक यांचा प्रभाव जास्त होता। राष्ट्रीय काँग्रेसवर बाळ गंगाधर टिळक यांचा प्रभाव जास्त होता, म्हणून याला बघा टिळक युग पण म्हणतात। जसं तुम्ही मवाळ युगला, मवाळ कालखंडाला नेमस्त कालखंड म्हणतात तसं लक्षात ठेवले, तसं जहाल कालखंडाला काय टिळक युग पण म्हणतात। का बरं टिळक युग म्हणतात, ह्या सर्व नेत्यांपैकी बघा बाळ गंगाधर टिळक यांचा प्रभाव जास्त होता, म्हणून काय लक्षात ठेवायचं, त्या कालखंडाला, जहाल कालखंडाला टिळक युग पण म्हटलं जातं। मग चला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती घेऊया। बघा त्यांनी बघा लोकमान्य टिळक यांनी LLB जेव्हा पास केलं तेव्हा त्यांचा परिचय गोपाळ गणेश आगरकरांसोबत झालेला आहे। ठीक आहे, म्हणजे गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक एकाच काळातले आहेत हे तुम्हाला लक्षात आलं। गोपाळ गणेश आगरकर तुम्ही समाजसुधारक मध्ये पाहिलं होतं, तेच बघा आता रिपीट होणार आहे। बघा गोपाळ गणेश आगरकर तुम्ही समाजसुधारक मध्ये पाहिलं होतं, आधी पहिल्या चॅप्टर मध्ये आपण समाजसुधारक पाहिले होते तेव्हा। मग बघा त्यांचा परिचय झाला, म्हणजे लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचा परिचय झाला। या दोघांनी मिळून बघा 1880 ला, तुम्हाला माहिती आहे हे फॅक्ट, 1880 ला पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे। बघा कोण कोण होते न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर पण होते। ठीक आहे, या तिघांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, कोणकोणती, लोकमान्य टिळक, त्यानंतर बघा गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मिळून बघा 1880 ला बघा पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा 1884 ला, हा फॅक्ट पण तुम्हाला माहिती आहे, गोपाळ गणेश आगरकरांच्या वेळी आपण हा फॅक्ट बघितलेला आहे। 1884 ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली, म्हणजे लोकमान्य टिळक आणि आगरकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी मिळून बघा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे। 80 ला तुम्हाला लक्षात ठेवायचं, 84 आणि ह्या नंतर बघा ह्या सोसायटी मार्फतच फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झालेली आहे। 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झालेली आहे। आणि जेव्हा तुम्ही गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल माहिती घेत होतात तेव्हा तुम्ही लक्षात ठेवलं होतं की फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य पण राहिलेले आहेत गोपाळ गणेश आगरकर। म्हणजे इथपर्यंत तुम्हाला फॅक्ट्स कळाले। तुम्हाला 4 नेते लक्षात ठेवायचे, बाळ गंगाधर टिळक, त्यानंतर लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल, अरविंद कुमार घोष, हे काय लाल बाल पाल आणि टिळक युग का म्हटलं जातं ते लक्षात ठेवायचे। त्यानंतर बघा लोकमान्य टिळक यांचं LLB झाल्यानंतर त्यांचा परिचय कोणाशी झालेला आहे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी। मग गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी मिळून 1880 ला पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केलेली आहे। त्यानंतर 1884 ला बघा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे। या सोसायटी अंतर्गतच म्हणजे मार्फतच 1885 ला फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झालेली आहे आणि फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य कोण राहिलेले, गोपाळ गणेश आगरकर। लक्षात आलं। त्यानंतर तुम्ही ह्या आधी बघा गोपाळ गणेश आगरकर यांचं समाजसुधारकांचा अभ्यास करत असताना, गोपाळ गणेश आगरकर यांचा अभ्यास करत असताना तुम्ही मराठा आणि केसरीचे सगळे कन्सेप्ट तुमचे मी क्लिअर केलेले आहेत। मराठा बघा कधी आहे, 2 जानेवारीला आणि केसरी 4 जानेवारीला, म्हणजे 1981 म्हणत आहे 1881 ला हे दोन्हीही काय वृत्तपत्र आले होते। लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर या दोघांनी मिळून बघा मराठा आणि केसरी हे वृत्तपत्र सुरू केलं होतं। मग त्यातले बघा तुम्हाला लक्षात ठेवायचं 4 जानेवारीला पहिल्यांदा कोणतं आलं, तुम्ही केसरी आणि मराठा म्हणता, पण केसरी बघा केसरी आणि मराठा तुम्हाला बोलण्याची सवय आहे, पण मराठा आधी आलेला आहे 2 जानेवारी 1881 ला, त्यानंतर केसरी 4 जानेवारी 1881 ला। त्यातलं बघा मराठा म्हटलं की तुम्हाला मराठी आठवतं, पण मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र होतं। केसरी म्हटलं की तुम्हाला काय आठवायला पाहिजे, मराठी वृत्तपत्र होतं। ठीक आहे,
मराठाचे संपादक कोण होते तर लोकमान्य टिळक होते. केसरीचे संपादक कोण होते गोपाळ गणेश आगरकर होते. आता हे चाललं 81 ला सुरू झालं, 87 पर्यंत नीट चालत होतं. 87 ला काय झालं बघा, 1887 ला लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यात काय झालं, भांडण झालं. म्हणजे भांडण म्हणजे बघा, सामाजिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा आधी, म्हणजे सामाजिक सुधारणा आधी करायचं की राजकीय सुधारणा आधी करायचं, यावरून दोघांमध्ये भांडण झालं. म्हणून 1887 ला बघा, 1887 ला केसरीचं संपादक पद सोडून दिलेलं आहे. गोपाळ गणेश आगरकरांनी केसरीचं संपादक सोडून दिलं आहे आणि त्यांनी स्वतःचं बघा एक सुधारक वृत्तपत्र सुरू केलं होतं. 1888 ला त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. याआधी तुम्ही गोपाळ गणेश आगरकर समाज सुधारक मध्ये पाहिलं होतं, हे सगळे फॅक्ट्स पाहिले होते बघा. म्हणजे केसरी मराठा तुम्ही बोलता, पण केसरी आणि मराठामध्ये पहिल्यांदा मराठा आलेला आहे 2 जानेवारी 1881 ला. त्यानंतर केसरी 4 जानेवारी 1881 ला. मराठा मराठी वाटतं, पण ते इंग्रजी वृत्तपत्र होतं. केसरी मराठी वृत्तपत्र होतं. मराठाचे संपादक लोकमान्य टिळक होते, केसरीचे संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. ह्या दोघांमध्ये संघर्ष झाला, म्हणजे भांडण झालं. कशावरून की सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी, यावरून काय झालं, भांडण झालं. आणि त्यामुळे 1887 ला केसरीचं संपादक पद सोडून दिलेलं आहे गोपाळ गणेश आगरकर यांनी. हे केसरीचं संपादक पद सोडून दिलेलं आहे. त्यानंतर मराठा आणि केसरी दोन्ही कोण सांभाळत होते, लोकमान्य टिळक सांभाळत होते. गोपाळ गणेश आगरकरांनी केसरीचं संपादक पद सोडून दिल्यानंतर सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे 1888 ला. दॅट्स इट. एवढं लक्षात आलं, म्हणजे हे पॉईंट्स लक्षात आले आणि हे पॉईंट्स लक्षात आले. त्यानंतर तुम्ही बघितलेलं आहे, तुम्ही लहानपणापासून ऐकलेलं आहे की गणेश उत्सव, लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव सुरू केले, शिवजयंती उत्सव सुरू केले. पण कधी केले हे तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आपण दोन्ही बोलताना सोबत सोबत म्हणतो की सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केले आणि शिवजयंती सुरू केली. पण बघा यांचे म्हणजे साल म्हणजे इयर वेगवेगळे आहेत बघा. त्यांनी 1893 ला लोकमान्य टिळकांनी 1893 ला सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केलेला आहे. आधी गणेश उत्सव सुरू केलेला आहे. त्यानंतर 1895 ला बघा शिवजयंती उत्सव सुरू केलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला कळाला साल बघा, 1893 ला सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला आणि 1895 ला शिवजयंती सुरू केलं. एवढं लक्षात आलं. त्यानंतर बघा 1905 ला बघा, 1905 ला काहीतरी आठवत असेल, 1905 ला बंगालची फाळणी झाली होती आणि बंगालच्या फाळणीमुळे बघा जहाल कालखंड म्हणजे जहाल नेत्यांना काय झालं, लोकांचा पाठिंबा मिळायला लागला, खूप जास्त पाठिंबा मिळायला लागलेला आहे बघा. बंगालच्या फाळणीमुळे काय झालं तर जहाल नेत्यांना किंवा जहाल म्हणजे काँग्रेसला काय झालं तर लोकांचा पाठिंबा मिळायला लागलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला कळालं आतापर्यंत एवढे सगळे फॅक्ट्स तुम्हाला कळाले. त्यानंतर बघा 1905 नंतर 1906 ला काय झालं बघा, 1906 ला काँग्रेसचं अधिवेशन प्रत्येक इयरमध्ये भरायचं. कोणत्या ठिकाणी कोण कोण अध्यक्ष होते हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. पण 1906 ला काय झालं, काँग्रेसचं अधिवेशन कोलकाता येथे भरलं होतं. कुठे, कलकत्ता किंवा कोलकाता येथे भरलं होतं. त्या म्हणजे हे अधिवेशन इम्पॉर्टंट का आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1906 काँग्रेसचं अधिवेशन कुठे, कोलकाता येथे भरलं होतं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ह्या कोलकाता अधिवेशन मध्ये चतुर्सूत्रीचं म्हणजे काय ऍक्सेप्ट केलं होतं आपण, 4 सूत्री. ओके, लोकमान्य टिळकांनी चतुर्सूत्रीचा पुरस्कार केला होता. या चतुर्सूत्रीमध्ये काय म्हणजे 4 सूत्रामध्ये कोणकोणते 4 सूत्र होते बघा, कोणकोणते, स्वराज्य, त्यानंतर स्वदेशी आणि बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण यांचा काय पुरस्कार केला होता लोकमान्य टिळकांनी. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला होता. कोणत्या अधिवेशन मध्ये, 1906 च्या कलकत्ता अधिवेशन मध्ये. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला होता. यालाच काय म्हटलं जातं, 4 आहेत बघा, 4 चतुर्सूत्री कार्यक्रम म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात येते. आता ह्या प्रत्येकाचं मीनिंग वेगवेगळं आहे. स्वराज्य बघा, स्वराज्याचं मीनिंग बघा, स्वराज्य हे लोकमान्य टिळकांचं अंतिम ध्येय होतं. त्यांनी हे पण म्हटलं होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. आणि स्वराज्याचा अर्थ सांगताना लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं, इंग्लंडमध्ये बघा ब्रिटिशांना इंग्लंडमध्ये जे अधिकार मिळतात तेच आम्हाला भारतीयांना भारतामध्ये अधिकार भेटायला पाहिजे. भारतीयांची जी सरकार आहे ती लोकांची असायला पाहिजे आणि सरकार जनतेला जबाबदार असायला पाहिजे. म्हणजे स्वराज्याचं मीनिंग सांगताना त्यांनी काय म्हटलं होतं, लोकमान्य टिळकांचं अंतिम ध्येय काय, स्वराज्य
स्वराज्य आहे, जे ब्रिटिशांना इंग्लंडमध्ये अधिकार भेटतात ते भारतमध्ये भेटायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर स्वदेशी म्हणजे काय, स्वदेशीचा अर्थ कसा सांगितले, स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशामध्ये जे वस्तू येतात ना त्यांचा पुरस्कार करणे, म्हणजे स्वतःच्या देशामध्ये वस्तू तयार करणे आणि त्याचा पुरस्कार करणे म्हणजेच काय स्वदेशी होय. ठीक आहे. त्यानंतर बहिष्कार म्हणजे काय, आता स्वदेशी बघा, स्वदेशी स्वतःच्या देशामध्ये वस्तू तयार करणे, त्याचा पुरस्कार म्हणजे स्वदेशी. बहिष्कार म्हणजे काय, बहिष्कार टाकणे. कशावर बहिष्कार टाकणे, जे ब्रिटिशांचे आहेत, अदर आहेत म्हणजे विदेशी वस्तू आहेत त्यांच्यावर बहिष्कार टाकणे. जेव्हा तुम्ही विदेशी वस्तूवर बहिष्कार टाकाल तेव्हा स्वदेशी ॲक्सेप्ट कराल ना, स्वतःच्या देशाचा वस्तू ॲक्सेप्ट कराल असं त्यांचं म्हणणं होतं. बघा, पहिल्यांदा स्वराज्य हे त्यांचं अंतिम ध्येय होतं. त्यानंतर स्वदेशी स्वतःच्या देशामध्ये वस्तू बनवणे आणि त्याचा पुरस्कार करणे. बहिष्कार म्हणजे काय, विदेशी वस्तूंचा बहिष्कार करणे. आणि बहिष्कार हे सर्वात जास्त काय, त्यांनी बहिष्कारबद्दल म्हटलं होतं की चलो आमच्याकडे काय म्हणजे शस्त्र नाही आहेत, पण बहिष्कार हे सर्वात मोठं शस्त्र आहे. कारण जेव्हा तुम्ही ब्रिटिशांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकणार, विदेशांवर बहिष्कार टाकणार तेव्हा ते आपोआप निघूनच जातील, त्यांच्याकडे काही राहणार नाही आणि ते निघून जातील आपल्या देशातून. म्हणजे बहिष्कार हे प्रभावी साधन आहे हे त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे बहिष्कार म्हणजे काय, विदेशी वस्तूंचा बहिष्कार करणे. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण, चौथं काय, राष्ट्रीय शिक्षण. बघा, राष्ट्रीय शिक्षणमध्ये त्यांनी म्हटलं होतं की विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण मिळायला पाहिजे, म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था सुरू व्हायला पाहिजे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना बघा स्वदेशी म्हणजे विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्र अभियानबद्दल काय लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यात यायला पाहिजे. म्हणजे राष्ट्रप्रेम त्यांच्या भावना निर्माण करायला पाहिजे, राष्ट्र अभिमानाची भावना निर्माण करायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच काय राष्ट्रभावना निर्माण करायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे चारही कळाले, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. याचा पुरस्कार लोकमान्य टिळकांनी बघा 1906 कलकत्ता अधिवेशनमध्ये केला आहे. एवढं लक्षात ठेवायचं. ह्यालाच काय म्हटलं जातं, चतुर्सूत्री कार्यक्रम. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात खालीपैकी कोणता नाहीये, 4 पर्याय देतील आणि चतुर्सूत्री कार्यक्रमाचा भाग नाहीये. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 1906 तर झाला. आता 1908ला काय झालं, 1908ला बघा लोकमान्य टिळकांनी बघा खूप सारा प्रसार केला सगळीकडे. बघा लोकांचा पाठिंबा त्यांना भेटत होता. आता ब्रिटिश सरकारांनी बघा काय केलं, लोकमान्य टिळकांवर बघा ब्रिटिश सरकारने काय केलं, लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप टाकला आणि त्यांना 1908ला बघा 1908ला काय झाली, शिक्षा झालेली आहे, 6 वर्षाची शिक्षा झाली आहे. किती वर्षाची, 6 वर्षाची शिक्षा झालेली आहे. आणि त्यांना कुठे म्हणजे कोणत्या तुरुंगात ठेवलं होतं, ब्रह्मदेश म्हणजेच काय म्यानमार येथे मंडाले या तुरुंगात ठेवलं होतं. आणि मंडाले या तुरुंगामध्येच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे. बघा 1908ला ब्रिटिश सरकारने काय केलं, 1906 पर्यंत तुम्ही बघितलं, 1908ला काय केलं ब्रिटिश सरकारने, त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली बघा त्यांना जेल झालेली आहे, 6 वर्षाची जेल झाली आहे. किती वर्षाची, तर 6 वर्षाची जेल झालेली आहे. आणि त्यांना कुठे पाठवण्यात आलं, ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार येथे बघा मंडाले या तुरुंगात. मंडाले हे तुरुंग लक्षात ठेवायचं तुम्हाला, मंडाले या तुरुंगातच असताना त्यांनी गीता रहस्य हे ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे, लक्षात आलं. गीता रहस्य कोणाचं आहे, लोकमान्य टिळकांचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं. आता बघा 1908 आणि 1908 पासून 6 वर्ष, 1914 होतात, 1914ला ते तुरुंगातून बाहेर पडले. त्यानंतर बघा त्यांनी पुन्हा आपलं कार्य सुरुवात केलं आहे, पुन्हा त्याच जोमाने त्यांनी त्यांचं कार्य करायला सुरुवात केलेली आहे. 1916ला त्यांनी ॲनी बेझंट सोबत बघा होम रूल चळवळ सुरुवात केली, होम रूल चळवळाची सुरुवात केली आणि 1916लाच होम रूल लीगची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, होम रूल लीगची काय स्थापना केलेली आहे, होम रूल लीगची स्थापना केलेली आहे 1916ला. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा 1914ला ते तुरुंगातून बाहेर आले, त्यानंतर त्यांनी त्याच जोमाने काय काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि 1916ला बघा 1916ला ॲनी बेझंट सोबत त्यांनी बघा होम रूल चळवळाला सुरुवात केली आहे. 1916ला होम रूल लीगची स्थापना केलेली आहे. आता होम रूल लीगला पण लोकांनी खूप जास्त पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे ब्रिटिश घाबरले होते. आणि ब्रिटिशांनी तर लोकमान्य टिळकांचं बघा पंजाब मधील आणि दिल्लीमधलं काय त्यांनी प्रवेश बंद करून टाकलं होतं. ब्रिटिशांना तर भीती वाटत होती, होम रूल लीग चळवळ होती ना, मग त्यामुळे काय झालं तर लोकांनी खूप जास्त पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती आणि ब्रिटिशांना आता त्याची भीती वाटायला लागली होती. म्हणून लोकमान्य टिळकांचं पंजाब आणि दिल्लीमधलं प्रवेश बंद त्यांनी करून टाकलं होतं. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर बघा 1916 तुम्हाला लक्षात आला. 1916ला अजून एक फॅक्ट लक्षात ठेवायचं, तुम्हाला विचारू शकतात की लखनौ करारमध्ये काय झालं होतं, लखनौ करार कशाशी संबंधित आहे किंवा लखनौ करार म्हणजे कोणत्या साली झालं होतं. पहिलं तुम्हाला लक्षात ठेवायचं 1916 सालीच लखनौ करार झालं होतं. आता
हे लखनौ करार का करण्यात आलं होतं? बघा, लोकमान्य टिळक यांना ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकायची होती, बाहेर टाकायचं होतं, देशाबाहेर टाकून द्यायचं होतं. मग त्यांना माहीत होतं, लोकमान्य टिळकांना माहीत होतं की हिंदू आणि मुस्लिम वेगवेगळे राहून आपण कधीही ब्रिटिशांना काय बाहेर टाकू शकत नाही. मग हिंदू आणि मुस्लिम एकत्र येणं काय गरजेचं आहे, म्हणून लखनौ करार करण्यात आला. लखनौ करार म्हणजे काय, एक हिंदू आणि मुस्लिमांचं तडजोड आहे, समजवत आहे. दोघांनी एकमेकांना समजून घेतलं आणि एक सोबत राहण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे, तडजोड आहे, एक प्रकारचा समजवत आहे. आता समजवता कसं बघा, आधी आहे ना, म्हणजे बघा, राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग, ठीक आहे, लक्षात येते. मग राष्ट्रीय काँग्रेसला मुस्लिम लीग यांचं स्वतंत्र मतदारसंघ ॲक्सेप्ट नव्हतं, म्हणजे त्यांना मान्य नव्हतं. मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय काँग्रेस, ठीक आहे, राष्ट्रीय काँग्रेसला मुस्लिम लीगचं स्वतंत्र मतदारसंघ मान्य नव्हतं. पण लखनौ करारमध्ये तडजोड केली त्यांनी काय केलं, मुस्लिम लीगचं स्वतंत्र मतदारसंघ होतं त्याला मान्यता देऊन टाकली. आणि मुस्लिम लीगना बघा, राष्ट्रीय काँग्रेसचं संपूर्ण स्वराज्य मान्य नव्हतं, पण मुस्लिम लीगनी काय केलं, आता संपूर्ण स्वराज्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे एकमेकांना समजून घेतलं, एकमेकांचं समझोता झाला आणि हा करार झाला. आणि ह्या करारामुळे काय झालं, म्हणजे ह्या करारामध्ये काय झालं, हिंदू आणि मुस्लिम एकत्र आलेले आहेत, हे दिसून येतं तुम्हाला. म्हणजे लखनौ करार कधीचा, 1916चा आहे. लखनौ करार का करण्यात आला होता आणि लखनौ करारामध्ये काय झालं होतं, हिंदू आणि मुस्लिम एकत्र आले होते. हिंदू आणि मुस्लिम एकाने काय केलं होतं, म्हणजे एकमेकांना सपोर्ट केला होता, एकमेकांचं काय केलं होतं तर समझोता करून घेतला होता. बघा, मुस्लिम लीगला आधी म्हणजे मुस्लिम लीगना संपूर्ण स्वराज्य मान्य नव्हतं, पण त्यांनी ते मान्य केलं. आणि राष्ट्रीय काँग्रेसला मुस्लिम लीगचं स्वतंत्र मतदारसंघ मान्य नव्हतं, पण ते त्यांनी मान्य केलं. दोघांनी समझोता केला, दोघंही एकत्र आलेले आहे. म्हणजे तुम्हाला असं पण विचारू शकतात की कोणत्या करारानुसार हिंदू आणि मुस्लिम एकत्र आलेले, तर लखनौ करारानुसार. ठीक आहे, म्हणजे 1916चा लखनौ करार लक्षात आलं. त्यानंतर 1917ला काय झालं, 1917ला ॲनी बेझंट तुम्हाला दिसल्या. म्हणजे 1916ला ॲनी बेझंट सोबत त्यांनी, म्हणजे लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळीला सुरुवात केली होती, होम रूल लीगची स्थापना केली होती. मग 1917ला बघा, ॲनी बेझंट म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन व्हायचे. ठीक आहे, काँग्रेसचं अधिवेशन असताना प्रत्येक इयरला अधिवेशन व्हायचे, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष वेगवेगळे असायचे. मग 1917ला बघा, 1917ला ॲनी बेझंट ह्या अध्यक्ष होत्या. आणि 1917ला ॲनी बेझंट ह्या अध्यक्ष होत्या आणि त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. म्हणजे ओव्हरऑल पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या, तर ॲनी बेझंट होत्या. आणि पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण होत्या, तर सरोजिनी नायडू होत्या. ते 1925ला होत्या. म्हणजे तुम्हाला कळालं, 1916. त्यानंतर 1917ला काँग्रेस अधिवेशन झाला. काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होत्या, तर ॲनी बेझंट होत्या. ॲनी बेझंट ह्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. आणि पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हटलं तर सरोजिनी नायडू 1925ला. ठीक आहे, लक्षात आलं. आणि ह्यांना जेव्हा अध्यक्षपद मिळालं तेव्हा त्यावेळी त्यानंतर बघा, लोकमान्य टिळकांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली आहे. ठीक आहे, लक्षात आलं. ॲनी बेझंटला 1917 साली अध्यक्षपद मिळालं. मग त्यानंतर संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे 1920ला बघा, 1 ऑगस्ट 1920ला लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झालेला आहे. लक्षात आलं. म्हणजे हा कालखंड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 1905 ते 1920चा कालखंड तुम्ही बघितला, जहाल कालखंड म्हटलं जातं. मवाळ नेते, जहाल नेत्यांमध्ये फरक तुम्हाला कळालं. मवाळ कालखंड काय होता, जहाल कालखंड काय होतं, हे तुम्हाला फरक कळाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करणार आहात, शेअर करणार आहात, कमेंट करणार आहात, लाईक करणार आहात. थँक्यू सो मच.